तर आता झाल्या वड्यात काढून वगैरे बघा. मला पण जमलंय आता, मी पण बनवतो. मला माझा वडा दाखवतो बनवलेला इकडं. आणि तुम्हाला वाटत निवडून का दाखवतंय की काय, असं काय नाही, पोळतंय ना काहींवर तेल आहे त्यामुळे ते बघलं ढकललं. आताच काढलं मी. पोरं आले ते वडापाव खायला, त्यांच्यासाठी बनवलं मग स्पेशल एकदम गरमागरम. टेस्ट कशी आहे बाया? चांगले चांगलं आहे ना. ऊन लागत असेल तर की इथं बसायचं खाली, ताडपत्री पण असते की तर टाकायची खाली बसायचं मांडी घालून. ते पण करायचंय सावलीचं. एक दिवस ऊन पडतंय, एक दिवस सावली पडते. राहतंय. आता तुम्हाला वाटत असं हे इथं असं काय ठेवलंय, तर रोज संध्याकाळी काढतो आम्ही. किती पण म्हणलं आता ते बेसन आपण इथं वडा असं सोडतो ना, त्यावेळेस थोडंसं बेसन असं खाली येतं, त्यामुळे ते इथंच नाही कुठं पण असं द्या ते तिथं राहतं. दुपारपासून तुमच्या वहिनीला दिलंय पाठवून घरी. कसं ती कशी सकाळी लवकर उठते, परत तिचे घरचे कामं असतात खूप सारे, ते कामं करून मग मसाला वगैरे बनवते. म्हणजे मी पण काही निवांत नसतं, ते तुम्हाला पण माहिती आहे, मी धाराशिवला वगैरे गेलेला असतो, तिकडून येणार आणि मग म्हणजे बाहेरचं सगळं बघतो मी, ते घरातलं सगळं बघून इथं अजून येते ना, त्यामुळे तिला मग पाठवून देत असतो मी. गर्दी पण नसते, आज शाळा पण नाही, काय सण आहे ना कसला तर काय ईद का काय ते, त्यामुळं सुट्टी असल्यामुळं गर्दी नव्हती. गावकरी लोक कधी येतात संध्याकाळी, म्हणून तिला म्हटलं जा आराम कर. त्रिशाला पण घेऊन गेली. मग आर्यन आलता, त्याला एक काम सांगितलं आर्यन, तिथला एक मग भरून पाणी दे र. तसा नाही करणार, काहीच नाही करणार. आपण किती पण बोलत राहिलो, तो ऐकून नाही ऐकल्यासारखा वागणार. मग हळूच उठणार, पप्पा 2 घेऊ का खायला म्हणणार. 2 म्हणता 2-4 उचलून घेणार. इकडं साईडला बसतो, मग चटणी वगैरे घेतो त्यासोबत खायला, आणि निवांत खाऊन पिऊन झालं की जातो निघून. 5 मिनटं नाही थांबत. रोहनचं कसं, त्याला मैत्री करायला खूप आवडते, तो मित्रात फिरतो. आर्यन तसा काय नाही, मैत्री काय तर त्याच्याकडं तसला काही शॉर्टच नसतो. तो काय करतो, आपला खाल्ला पेल्ला एकटा त्याचं तो राहतो. आधी मला बेसन लावता येत नव्हतं, म्हणजे बेसन असं तयार करतात ना मिश्रण, त्यामध्ये काय ओवा टाकून, परत म्हणलं तर मीठ, खायचा सोडा वगैरे थोडंसं नॉर्मल प्रमाणात, हे काही ज्या पद्धती असतात ना त्या टाकायच्या, ते मला जमतच नव्हतं. आणि पाणी किती टाकायचं त्यामध्ये ते पण जमत नव्हतं. आता मी बघून ते पण शिकलो आहे. माझं मी बनवतो एकदम मस्तपैकी. आज खूप वडापाव झाले, मीच बनवून द्यायचं. संध्याकाळच्या टायमिंगला त्या दिवशी खूप गर्दी होती, रोहनचा वाढदिवस होता, तेव्हा एकटा सगळीकडं लक्ष, कोणी किती घेतले ते पण लक्ष ठेवावं लागतंय ना. ते सगळं करून मी वडे बनवून देत होतो पटापट. पूजा मिशन घेऊन आलीच नाही काय की. आज मला जरासा बाहेर गेलो तर मी, तोपर्यंत तिनंच स्टॉल चालू केलं तर येऊन. खूप वस्तू विसरून आलेल्या आहेत, मग मी जाऊन आणलं, दिलं पाठवून. आता पोरं क्रिकेट खेळायला पण गेलेले असतील ना, येतील मग ते. हे सारखं मी इथं का बघते तुम्हाला सांगू काय, हे मी आता नवीन हे केलंय, म्हणजे हे गाठून घेतलंय, आपलं आधीपासूनच आहे. मग त्यांनी बघा की कशी चुका केल्यात, याला कुठपर्यंत याला हेच नाही, म्हणजे फासच दिला नाही, तर वेगळंच बनवलंय, त्यावरच नजर चालली. मी आज बघितलंय, आत्तापर्यंत बघाय नाही. आता इथं आणि इथं यामध्ये किती अंतर आहे, इथं असं तरी ठेवायचं ना, म्हणजे इथं एक फासा असा, तर नाही ठेवलेला. द्यायचं आहे अजून. कोणत्या गावचं आहे? सगळे भूमचेच लय आहेत र पोरं. का आधी पण तुम्हालाच विचारलंय मी कुठलं आहे म्हणून, का आजच विचारतोय. कोणी पण आलं भूमचंच म्हणतंय, बेडभूम भूम म्हणून पोरं आले वडापाव खायला. बघा क्वालिटी क्वांटिटी कशी आहे र, क्वालिटी क्वांटिटी बघितलं काय, एकच नंबर. खरं मी तर लक्ष देईन ना, पोरं बीडहून आलेत, बीडहून.
दिसतच नाही र तुम्ही. त्याचं चमकतंय ना पिवळं हे दोघं पण बीडचेच का? तू भूम म्हणजे दोघं पण भूमचेच का? भूमवरून आलेत आपला वडापाव खायला. थँक्यू. मला आधी वडापाव खाऊच वाटत नसायचं, आता खातो कधी कधी मी. सुरुवातीला तेलाचा एवढा वास बसला ना, काहीच खाऊ वाटत नसायचं. आता कसं हळूहळू सवय झाली. देव होय. ते विचार करत होते वाटतं, घ्यायचं का नाही असं चाललं होतं काही त्यांचं. ते स्पेशल करून वडापाव खायला भूमवरून नाही यायला. ते शाळेत आहेत पोरं आपल्या इथं. किती लावरो भया? तिघं पण? अजून एक आणतो. हा, शर्ट दिवसभर लोक असे मोकळे सोडून देतात ना, इथं खाली पायात येत फिरतात. आपल्या स्टॉल खाली बसतात सावली बघून. मिरच्या वगैरे काही द्यायचं आहे का? नको देऊ. हे पोरं रोज येतात संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे पण येत असतात. बस चटणी देऊ. मी पण बघा की एका कामाला कितीदा फिरतोय. एकदाच घेऊन गेलो असतो तर काय बिघडलं असतं. नेताजी चव्हाण म्हणजे हातानं दुखणं वाढवून घेणारा. बघा घ्या खावा. गावातल्या पोरांना मी चटणी मागितलं, दिलंच नाही तेव्हा. शाळेतले पोरं जे असतात ना, त्यांना जास्त आवडते म्हणून ठेवतो आपण ते. हाडच म्हणतोय. हार 2 प्लेट वडापाव एका अनुचारी. या टाईमला असं थोडंच माणसं असतात. परत 6 वाजल्या 5-6 मग गर्दी पडते. मग काय व्हिडिओ बनवता येत नाही ना, काहीच नाही. मोबाईल हातात पकडायचा चान्स नसतो. आता म्हणलं राबायचं नाही, एकदा सगळं न्यावं म्हणून. त्यांची चटणी पण टाकायची काय रे बाया? होय, चटणी टाकू का नको? लय लांबून शाळेला येतात पोरं. आधी तर खूप असायचे. लॉकडाऊन पासून मग संख्या कमी झाली विद्यार्थ्यांची. इकडं बघा शर्ट असं सोडून देतात लोक दिवसभर. आपल्या वडापाव सेंटरचं नाव आहे सतीमाता समाधान वडापाव सेंटर. कुणी आजूबाजूच्या गावातलं कोणी आलं कधी तर डायरेक्ट म्हणायचं नेताचा, त्या यूट्यूबवाल्या माणसाचा वडापावचं सेंटर कुठं आहे म्हणायचं. गावातलं बारकं लेकरू पण माझं या येड्या नेत्याचं ॲड्रेस सांगतील. कशी लागेल ते? मस्त आहे. सगळं म्हणत असतील पोरं खायला लागले की काय तुझं एक विचारायचं असते मध्ये मध्ये. आणि त्यांनी असं म्हटलं ना टेस्ट मस्त आहे, आनंद वाटतो. हे बघा मी काही त्यांना फुकट देत नाही किंवा ते पण काही फुकट खात नाही. पण एक विचारतो मी की बाबा टेस्ट चांगलं आहे का. समजा कुठं आपलं चुकलं पण असेल त्यातून त्यांनी सांगितलं तर ते चूक आपण सुधरवतो, बाकी काय नाही. चला मग या व्हिडिओला आता इथंच थांबूया. बाय.